नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत. इकडे नैना खूप चिडलेली असते. तिच्या बाजूने कोणी उभं राहिलेलं नसतं. रोमॅन्टिक मूडमध्ये राहुल तिला येतो आणि मागणं पकडतो. तेव्हा ती मात्र त्याच्यावरती फार चिडते. सगळेजण माझ्या विरोधात बोलत असताना तू एकही शब्द माझ्या बाजूने बोलला नाहीस, मला साथ दिली नाहीस. तेव्हा तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. हे बघ, मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे, पण आत्ता त्यांच्या सगळ्यांसमोर मी तुझी बाजू घेतली असती तर आबांनी आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढलं असतं. आत्ता आपल्याला ह्या क्षणाला घराबाहेर जाणं परवडणार नाही आणि आपल्याला आता आबांचं मनही जिंकून राहावंच लागेल ना. कोणीतरी आबांच्या बाजूने उभं राहायला हवं, म्हणून मी तुझी बाजू घेतली नाही. जर अशा वेळेला मी तुझी बाजू घेतली असती तर आबा आपल्या बाजूने उभे राहणार नाही, आपल्याला सगळ्यांना घराबाहेर काढेल. म्हणून मी आत्ता आबांशी बोलणार आहे. तू तुझं काम मात्र आपल्या पद्धतीने करत राहा. तुझं कामात तू यशस्वी हो. मला तुझा खूप अभिमान वाटत आहे. माझ्या बायकोने इतकं सुंदर फोटोशूट केला आणि ती इतकी प्रसिद्ध झाली. ह्या गोष्टीने मला इतका आनंद होतो आहे, तुला सांगू काय. तू इथून पुढेही असंच काम करत राहा. माझा पाठिंबा तुझ्या पाठीशी कायम राहणार आहे, हेही लक्षात असू दे. एवढं गोड बोलल्यानंतर मात्र नयनाला खूपच आनंद होतो. ती म्हणते, तू जर माझ्या बाजूने असाच उभा राहणार असशील तर मी अशीच व्यवस्थित काम करत राहील, पैसे कमवत राहील आणि एक दिवस खूप मोठी मॉडेल होईल. फक्त तुझा सपोर्ट माझ्या पाठीशी असू दे, असं म्हणते. आणि तोही तिला म्हणतो, हो, मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहील. अजिबात काळजी करू नकोस, तू मस्त तुझं काम करत राहा. इकडे आबा सकाळी सकाळी पेपर वाचत बसलेले असतात. त्यांची नजर इकडे कलावरती जाते. कला तुळशीला पाणी घालण्यासाठी जात असताना आबा तिला हाक मारून सांगतात, कला, आज ना तू पाण्याचा सडा बाहेर शिंपड. मग ती म्हणते, हो आबा ठीक आहे, पण पाण्याचा हळदी कुंकाचा पाण्याचा शिंपडा का शिंपडायचा. तेव्हा आबा तिला सांगतात, आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट, अनिष्ट असं काय आलं ना, हळदी कुंकाच्या शिंपड्याने ते दूर होतं. आपल्या घरावर येणारं संकट त्या सगळ्या गोष्टीतून दूर पळतं. म्हणून आपण हळदी कुंकवाचा सडा घालायचा असतो आणि त्याने आपलं मनही प्रसन्न राहतं. आपल्या मनात कधी वाईट विचारही येत नाही आणि कुठले विचार जर मनात आले तर तेही दूर होतात. अशा विचाराने पूर्वीचे लोक पाण्याचा हळदी कुंकवाचा शिंपडा घालायचे. म्हणून मी तुला सांगत आहे, तू हे कर. तेव्हा रजनी म्हणते, हो ग, मलाही आबा पहिले असंच करायला सांगायचं. असं केलं की मन प्रसन्न राहायचं. घरावर आपल्यावर जे काही संकट आहे, आपल्या मनाची घालमेल असते, ते सगळं काही दूर होतं, असं रजनीही सांगू लागते कलाला. कला म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही जसं म्हणतात तसं करेल. आणि ती म्हणते, तुलाही नक्की प्रसन्न वाटेल, तुझी हे मनातली घालमेल संपेल ग, असं रजनी सांगत असते. आणि आबाही तिला म्हणत असतं, जा बरं, घाल पाण्याचा शिंपडा कर, म्हणजे तुला थोडंसं मस्त वाटेल, फ्रेश वाटेल आणि तू एकदम आनंदी राहशील. तू आनंदी राहिली की हे घरही आनंदी असतं, माहिती आहे ना. मग कला म्हणते, हो आबा, जाते मी. मग ती आबांची परवानगी घेऊन बाहेर जाते. बाहेर गेल्यानंतर ती आबांनी सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकवाच्या पाण्याचा शिंपडा दारामध्ये शिंपडायला सुरुवात करते. आबांनी सांगितलं तसं तसं सगळं काही कला करत असते आणि आबांना बरं वाटावं म्हणून तीही करत असते. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, तिचं पाय अडकतो आणि ती पडणार असते. तितक्यात ती स्वतःला सावरण्यासाठी भिंतीवर हात टेकवते. हात टेकवल्यामुळे तिच्या हाताचा शिक्का त्या भिंतीवरती उमटला जातो. तेव्हा ती खूप घाबरते, हे काय झालं. पण आबा लगेच येतात. बरी आहेस ना, कुठे लागलं नाही ना. ती म्हणते, नाही आबा, पण माझा हात. तेव्हा आबा म्हणता, अगं, हे शुभ लक्षण आहे. ह्या घरामध्ये आपल्याला देवाने कौल दिला आहे. या घराची मुख्य सून तू आहे. बघ, तुझ्या आज पुन्हा एकदा या हातांचे ठसे उमटले. याआधी पायांचे उमटले होते ना, तसेच आज हातांचे उमटले. हे शुभ लक्षणं मानली जातात. याचा अर्थ तू ह्या घरातली मुख्य अशी सून आहे. जर तुला कोणी विचारलं तू या घरात कुठल्या नात्याने, कुठल्या अधिकाराने राहते, तेव्हा तू ठामपणे कुणालाही सांगायचं, मी ह्या घरामध्ये सून आणि मानाची सून ह्या अधिकाराने राहते. कोणीही काय म्हटलं तर सांगायचं, मी ह्या घरची मुख्य सून आहे. आणि नैनालाही म्हणतात, नैना बघ, ती घरातली मुख्य सून आहे, देवाने कौल दिला आहे, पण तुला सांगून काय अर्थ, तू तर उलटंच बोलणार, पण तिच्याकडे लक्षच देऊ नको, असंही कलाला आबा सांगतात. आणि तुझी कामाला लाग बरं, असं सांगत कलाला ते काम करायला पाठवून देतात. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, कला विचारात पडते, खरंच आबा म्हणताय तसंच असेल ना, मी या घरातली मुख्य सून म्हणून या घरात वावरते. पुढे हेही दिसेल की रोहिणी खूप चिडलेली असते राहुलवरती. त्याच्याकडे जाते आणि त्याला उठवते आणि म्हणते, हे काय लोळत पडलायस, तुला पुढचे प्लॅन करायचे काही काळजीच नाही. तो म्हणतो, इतका मोठा बॉम्ब फोडला आहे, अजून काय फोडायचा, थोडा वेळ तर दे. तर ती म्हणते, अजिबात थोडाही गॅप द्यायचा नाही. संकटांवर संकट आली की मग आपले प्लॅन यशस्वी होतील. असा निघोरपणे असा पडून राहिला तर आपली कामं कशी होणार. पुढचा प्लॅन ऐक, मी तुला सांगते. पुढे तू ऑफिसमध्ये जायचं. ऑफिसची सगळी जबाबदारी तुलाही समजली पाहिजे
आणि आज आता स्वामीनाथन सरही येणार आहे, ते येणार असल्यामुळे तूही आता तिथे जा आणि त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कर आणि जी एवढी मोठी डील होणार आहे तिच्यामध्ये काहीतरी तू वाईट काम कर, जेणेकरून स्वामीनाथन सर चिडतील आणि ही डील कॅन्सल होईल. ही डील कॅन्सल झाली तर आपल्याला खूप मोठा घाटा होईल आणि हे आबांना कळल्यानंतर सगळी जबाबदारी आबा मग तुझ्याकडे देतील. मग तो म्हणतो ठीक आहे मम्मा, तू जसं सांगते तसं मी आज ऑफिसमध्ये जाऊन करतो, काळजी करू नको. तेव्हा ती म्हणते आता स्वस्त बसण्याची अजिबात वेळ नाही, पटापट आपल्या कामांना लागायचं आणि संकटांवर संकट आद्वेकवरती कशी येतील हे पाहायचं, म्हणजे आपले प्लॅन सक्सेस होतील. लवकरात लवकर स्वामीनाथनसमोर तू चांगला मुलगा बनून दाखव. तो म्हणतो ठीक आहे मम्मा, मी आजच ऑफिसला जातो, काळजीच करू नको. पुढे असंही पाहायला मिळेल, तो लगेच खाली येतो घाईघाईने. आद्वेक जात असतो, त्याला हाक मारतो आणि म्हणतो दादा थांब ना, आज मलाही ऑफिसला तुझ्यासोबत यायचं आहे. तेव्हा तो म्हणतो तुझी गाडी आहे ना, मग माझ्यासोबत येण्याची काय गरज. तो म्हणतो प्लीज आज मला तू ड्रॉप कर ना. मग तो म्हणतो मला एक ना मीटिंग आहे, मला मीटिंगला जायचं आहे, तू ऑफिसमध्ये तुला सोडतो आणि मग मी जातो माझ्या कामाला. मग दोघंही तिकडनं ऑफिसला जायला निघतात. इकडे मात्र कलाने डबा ठेवलेला असतो, तो आद्वेक विसरून गेलेला असतो. रोहनही काजलच्या विचारात असतो, तिला फोन करू की नको, तिला माझी आठवण येत असेल का, मला तिच्याबद्दल जे वाटते ते तिलाही वाटत असेल का, असं म्हणून तो त्याच्या विचारात बसलेला असतो. तिला फोन करावा तर ती लगेच चिडेल, मी कामात आहे कशाला फोन केला. नको रे बाबा, परत म्हणतो नको. एकदा जर फोन केला, ती जर वेळ असेल तर फोन उचलेल, तिचा आवाज तरी ऐकायला भेटेल. भेटायला गेल्यावरती ती लगेच चिडते सकाळी सकाळी इथे काय करतोय म्हणून. मग तो फोन लावून पाहतो. फोन लावत असताना तो विचारत असतो की नक्की फोन उचलेल ना. ती फोन उचलत नाही, कट करते. तो पुन्हा एकदा ट्राय करतो. फोन ती उचलते आणि त्याला फोन उचलल्या म्हणते अरे यार मी कामात आहे, नंतर फोन कर, नंतर बोल असं म्हणते. लगेच फोन कट करते. त्याला इतका राग येतो, माझ्याशी काहीच बोलली नाही, काही न बोलता लगेच फोन कटही केला. ही अशी काय, हिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही पण मला तिच्याबद्दल काहीतरी वाटते, याचं मी काय करू असाही तो विचारत असतो. तो काजलच्या प्रेमात पडलाय पण काजलला याची अजिबात खबर नाही. त्याला असं असतं की तिला भेटायला जाऊ, की तिचा आवाज ऐकू, पण मात्र तिला त्याची अजिबात काहीच काळजी नाही. रोहन म्हणतो तिला तर माहीतच नाही मी तिच्या प्रेमात आहे, तिलाही माझ्याबद्दल प्रेम वाटत असेल का. इकडे मात्र कलाला राग येत असतो. हा आद्वेक ना नेहमीच त्याचा डबा काही ना काही कारणाने विसरून जातो आणि मग त्याची तब्येत खराब झाली तर मग ती म्हणते आता मलाच डबा जाऊन द्यावा लागेल. राहुल त्याच्या कॅबिनमध्ये आलेला असतो आणि कॅबिनमध्ये गेल्या तो दादाच्या खुर्चीत जाऊन बसतो. आद्वेकला ही खुर्ची शोभत नाही, ह्या खुर्चीचा खरा मालक मीच आहे असं म्हणत त्या खुर्चीत बसतो. आद्वेकची लायकी त्याला लवकरात लवकर मी दाखवणार असंही तो म्हणत असतो आणि बरबाद तर मीच करणार, जितकं लवकर शक्य होईल तितक्या लवकर आद्वेकची बरबादी पाहायला मिळेल. मग राहुल म्हणतो मी स्वतः माझ्या हाताने त्याची बरबादी करेल, त्याला ह्या जगातनंच काय इथे कुठेही तोंड दाखवायला त्याला जागाच ठेवणार नाही, कुणाची मदतही त्याला मिळणार नाही अशीही मी सोय करेल आणि लवकरात लवकर त्याला तोंडावरती आपटेल. तुझी बरबादी माझ्याच हातून होणार आद्वेक असं बोलत असताना तिथे पाठीमागून हे सगळं कलाच्या लक्षात येतं. कला दरवाजा खोलल्या राहुलला म्हणते हे इथे काय करत आहेत, त्याला हाक मारते आणि त्याला म्हणते तू आद्वेकच्या खुर्चीत का बसलायस. तेव्हा तो म्हणतो मी कुठेही बसेल, मी याचा मालक आहे, तेव्हा तू कोण मला सांगणार आहे मी कुठे बसायचं कुठे नाही. तेव्हा ती म्हणते आद्वेकने ह्या खुर्चीसाठी खूप मेहनत केलेली आहे, दिवस रात्र तो किती मेहनत करतो मी स्वतः पाहत असते. त्याची ही खुर्ची आहे, ज्याच्या लायकीची त्यांनी असते ना त्यांनीच त्याच्यात बसावं, तुझी ती लायकीही नाही त्या खुर्चीत बसण्याची, तिथून तू बऱ्या बोलाने उठ असं ती धमकी देत असते. तेव्हा राहुलही कमी नाही, राहुलही तिला म्हणतो तू तुझ्या लायकीत राहायचं, तुला तरी माहिती आहे का तुझं स्थान काय आहे, या घरातही नाही आणि ह्या कंपनीतही नाही, नोकरासारखं राहायचं आणि खायचं आणि गप बसायचं, तू आम्हाला सांगायचं नाही आम्ही काय करायचं आणि काय नाही. नोकर आहेस तू, ह्या घराची मालकीन किंवा ह्या ऑफिसची मालकीन होण्याचा प्रयत्नही करू नको. दादा तुला काहीच मानत नाही, तू आमच्या सगळ्यांसाठी झिरो आहे, घरीही आणि इथे ऑफिसमध्येही, तेव्हा तू मला सांगायचं नाही मी कुठे बसायचं आणि कुठे नाही. पण मात्र कला ठाम असते, कला त्याच्याशी वाद घालत असते. ह्या खुर्चीचा अधिकार आद्वेकचा आहे आणि आद्वेकच तिथे बसणार, तुझा याच्यावरती कसल्याही प्रकारचा अधिकारही नाही, तेवढे कष्टही तू केलेले नाही, तेव्हा तुझी लायकीच नाही त्या खुर्चीमध्ये बसण्याची, तिथून बऱ्या बोलाने उठ नाहीतर बघ असं म्हणत कला त्याला दम देते. मग तो म्हणतो काय करशील नाही उठलं तर, जे हवं ते करून घे. मग मात्र दोघांमध्ये तिथे वाद सुरू होतो. कला त्याला चांगलंच सुनवते. कला सुनवत असताना तोही काही कमी नाही, तोही तिला उलटून पालटून बोलू लागलेला असतो आणि ती मग त्याच्यावर चिडते. कला म्हणते मी आबांना हे सगळं घडलेलं घरी जाऊन सांगते. तेव्हा तो उठतो आणि म्हणतो ठीक आहे आत्ता तू जिंकली असशील पण मी तुला पुढे काही जिंकू देणार नाही
असं म्हणत तो तिथून बाहेर निघून जातो. बाहेर गेल्यानंतर म्हणतो आता मी स्वामीनाथन सरांसोबत जो गेम करणार आहे आणि मग त्याच्यानंतर कसा बर्बाद होत नाही हा बघतोच मी. हा बर्बाद झाल्यानंतर हा कसा रस्त्यावर भीक मागत फिरेल, याची त्याची मदत मागेल, ते पाहायला खरंच मजा येईल. अद्वैक लवकरच तुझी बर्बादी सुरू होणार, काम डाऊन सुरू, असं म्हणत तो मनातली मनात बोलत असतो आणि राग व्यक्त करत असतो कला आणि अद्वैतबद्दलचा. कलाला तरी तो म्हणतो तुलाही सोडणार नाही मी. इकडे कला वाट पाहत बसलेली असते. अद्वैक अजूनही मीटिंगवरून आलेला नसतो. मग तो आल्यानंतर ती त्याच्याजवळ जाते त्याचा टिफिन घेऊन. मग तो म्हणतो इथे का आलीस तू? ती सांगू लागते तू नेहमीप्रमाणे टिफिन विसरून गेला. मग तो म्हणतो काय गरज होती तुझी टिफिन आणण्याची, बाहेरून काहीतरी मागवून घेतलं असतं. ती म्हणते घरात सकस अन्न बनत असताना बाहेरून का मागवायचं, तुझ्यासाठी डब्बा बनवला होता तू विसरलास, तो मी घेऊन आले, त्याच्यात काय एवढं. स्वामीनाथन सर म्हणतात खरंच तुम्ही एकमेकांना एकदम परफेक्ट अशी साजेशी कपल आहात. आणि आमच्या कर्नाटकात म्हणतात असं प्रेमळ एकमेकांना जीव लावणाऱ्या कपलला कोणी पाहिलं की ते शुभ लक्षण मानावे. तसंच तुम्हाला दोघांना पाहिल्यानंतर मला असं वाटतं तुमच्या दोघांची जोडी माझ्यासोबत असली की मला असं वाटतं माझ्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही. आपण जे काम हातात घेतो ते लगेच यशस्वी होतं. तेच बघा ना फोटोशूटमध्ये तुम्ही मला मदत केली, ते फोटोशूट किती हिट झालं, आपल्याला किती यश मिळालं. असंच तुमच्या दोघांची जोडी माझ्यासोबत राहिली तर आपण खरंच एकदम यशाच्या शिखरावर जाऊन पोचू. तेव्हा कला सांगू लागते मी तुमच्यासाठीही टिफिन आणलेला आहे. मला माहिती होतं आज तुम्ही येणार आहेत म्हणून मी दोघांचाही टिफिन याच्यामध्ये आणला आहे. तर तुम्ही दोघंजणं काम आवरल्यानंतर हा टिफिन खा हां. स्वामीनाथन सर म्हणते हो नक्की जरूर, मला आवडेल तुझ्या हातचं खायला. तुझं हातचं स्वयंपाकही खूप छान असतो असं मी ऐकलं आहे, ते खायलाही मला आवडेल. आणि मग तो अद्वैकला सांगतो मी कॅबिनमध्ये जाऊन बसतो, तुम्ही दोघंजणं तुमचं बोला आणि बोलणं झालं की मी थोड्या फाईल वगैरे चेक करतो, ते तयार झालं की मग तुम्ही या मग ऑफिसमध्ये, असंही तो सांगतो आणि कॅबिनमध्ये जाऊन बसतो. आणि अद्वैक त्यांना स्माईल देतो. आणि परत ते म्हणतात खरंच तुम्ही खूपच लकी आहात आमच्यासाठी, तुम्ही आमच्यासोबत काम करत राहिलात आम्ही नक्कीच ह्या सगळ्या ज्वेलरीच्या डिझाईनच्या मोठ्या यशावरती जाऊन पोचू. असंही स्वामीनाथन पुन्हा एकदा कलाचं कौतुक करतात भरभरून. आणि अद्वैकलाही सांगतात तुमच्या दोघांची जोडी अशीच कायमची एकमेकांसोबत राहो आणि माझ्यासोबत राहिलं तर मलाही आवडेल. मग ते निघून जातात. मग अद्वैक म्हणतो तुला इथे चोंबडापणा करायला यायला कोणी लावलं होतं, टिफिन घेऊन यायची काहीच गरज नव्हती, तू आणला नसता तरी मी माझी सोय केली असती. तेव्हा ती म्हणते ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खलं, तुझ्यासाठी मी इथे आले आणि तू माझ्यावरती चिडत आहेस. असंही कला आता अद्वैकला रागवू लागते आणि म्हणते ठीक आहे तुला खायचं तर खा, नसेल खायचं तर नको खाऊ. अद्वैक म्हणतो तू लगेच हवेत जाऊ नको, स्वामीनाथन सरांनी तुझं कौतुक केलं म्हणजे आपल्या दोघांनी मिळून काम केल्यानंतर यश मिळतं असं काही नाही, खरं यश तर माझंच आहे, मी एवढं कष्ट करतोय म्हणून त्या कष्टाला फळ मिळते. कला म्हणते हो खरंच हे खरं आहे, तूच सगळं काम करतो, तूच सगळ्या यशाचा जबाबदार आहे, मी मात्र काय आपलं पाककलेमध्ये स्वयंपाकामध्ये आपली कला दाखवते, आपल्याला जास्त काही येत नाही, आपल्याला जेवढं येतं तेवढंच करावा, चांगले चांगले स्वयंपाकाचे पदार्थ करावे, ती कला दाखवावी आणि मग तुम्हाला ती मिळावी, एवढंच तर माझं काम आहे. अद्वैक म्हणतो हो तेवढंच काम आहे आणि ती तेवढंच कर, पुन्हा माझ्या कामामध्ये ना खूपसायला मध्ये मध्ये येऊ नको. आणि मग ती म्हणते हो ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करायला जाते. तिथेही मात्र दोघंजण एकमेकांशी वाद घालत असतात. अद्वैकला इतका राग आलेला असतो, ही काही केलं तरी येतच असते ऑफिसमध्ये काही ना काही कारण काढून. हिला नक्की माहीत होतं स्वामीनाथन सर येणार आहे, मग त्याचेच डिटेल घ्यायला सानिकाकडे आले असेल असंही तो बोलू लागतो. इकडे सोहम विचारत असतो काजलला माझी आठवण येत असेल का, तिने मला इतका वेळ झाला परत फोनही केला नाही, ती म्हणाली होती नंतर करते, मला विसरली का ती, असंही तो त्याच्या गडबडीत विचार करत असतो. आणि का कोणास ठाऊक तो म्हणतो मला इतकी ओढ लागत आहे काजलची, तिलाही तेवढी ओढ असेल का माझी, असं म्हणत तो विचारत असतो. इकडे स्वामीनाथन सरांशी मीटिंग सुरू झालेली असते आणि ते मीटिंगमध्ये सगळं पेपरवर्क सगळं पाहत असतात. आणि ते म्हणतात आता मला ना फायनल डिझाईन्स काय हवी आहेत आणि त्याच्यातनं तुम्ही सगळं सिलेक्ट करून घ्या, कुठल्या चांगल्या कुठल्या रिजेक्टेड, आणि त्यानुसार मला मेल पाठवून द्या. आता हे फायनल असणार आणि याच्यावरतीच आपली पुढची डील ठरणार. मग अद्वैकही सानिकाला फोन करतो आणि तिच्याकडनं त्या सगळ्या डिझाईन मेल कर मला, आणि स्वामीनाथन सरांना असंही सांगते. हे सगळं बोलणं आता राहुलने ऐकलेलं असतं. राहुलचा नवीन प्लॅन सुरू होतो. राहुल लगेच सानिकाकडे जातो आणि तिला सांगतो की मला दादानी सांगितलं आहे तू जे सिलेक्ट केलेले डिझाईन आहे त्या माझ्या फोन मेलवरती टाक, त्या मी पाहिल्यानंतर मग मी त्या स्वामीनाथन सरांना देईन, असंही तो तिला पटवून सांगतो. स्वामीनाथन सरांना ती द्यायला तयार होते पण तो म्हणतो नाही माझ्याकडे दे. मग ती राहुलकडे सगळ्या डिझाईन पाठवते, रिजेक्टवाल्याही पाठव असंही तो सांगतो.
हे सगळं कलाने पाहिलेलं असतं. कला तिच्याजवळ जाते. मग ती म्हणते, थँक्यू मॅडम, तुम्ही जर माझ्या मदतीला आल्या नसतात तर इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं नसतं. आद्विक सर ह्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत खूप सिरियस होते. त्यांना हे महत्त्वाचं वाटत होतं आणि मला काहीच डिझाईन सुचत नव्हत्या. तुमच्यामुळे त्या सगळ्या तयार झाल्या आणि त्या आवडल्याही. आता त्यांचं फायनल सुरू होणार आहे. फायनलमध्ये त्या गेलेल्या आहे. आता त्यांच्या लवकरात लवकर घडणावळ झाल्यानंतर त्या जगासमोर सगळ्यांसमोर प्रसिद्धही होणार आहे. खरंच मॅडम, हे सगळं तुमच्यामुळेच झालं. पण कला तिला वारंवार सांगते, हे बघ, मी हे केलं आहे हे कुणालाही कळता कामा नये. याची काळजी आणि खबरदारी तू घ्यायची हं. तेव्हा ती म्हणते, हो मॅडम, मी कुणालाही कधीही कळू देणार नाही त्या डिझाईन तुम्ही बनवल्या होत्या. आणि मग कला तिचा निरोप घेते. लक्षात राहू दे हां, कुणाला कळलं नाही पाहिजे. आता हेच शब्द नेमके त्यावेळेला तिथं राहुलने उभं राहून ऐकलेले असतात. कलाला डाऊट येतो, याने आमचं सगळं बोलणं तर ऐकलं नसेल ना. ती कला त्याच्याकडे पाहत असते आणि मग विषय बदलते. सानिकाशी वेगळाच विषयाशी बोलू लागते. सानिकाही घाबरलेली असते. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की स्वामीनाथन सर खूप चिडलेले असतात. त्यांच्याकडे जो मेल गेलेला असतो तो एकदम चुकीच्या डिझाईनचा गेलेला असतो. आता हे आद्विकला कळतं. आद्विक तिला विचारण्यासाठी फोन करतो. तिला म्हणतो, एवढ्या चुकीच्या डिझाईन तू त्यांच्याकडे पाठवूच कशी शकते? असं कसं झालं? तुझं लक्ष नाही का हल्ली कामामध्ये? रिजेक्ट केलेल्या डिझाईन तू स्वामीनाथन सरांकडे पाठवल्या, ते माझ्यावर किती भडकले, तुला अंदाज तरी आहे का? तेव्हा ती म्हणते, सर, राहुल सरांनी माझ्याकडनं त्या डिझाईन मागून घेतल्या होत्या. मी त्यांना पाठवतो असंही ते बोलले. मग मी त्यांच्याकडे दिल्या, मी नाही पाठवलं स्वतः. आता हे आद्विकला कळल्यानंतर आद्विक आता राहुलला जाब विचारायला जातो. ज्या गोष्टी तुला समजत नाही, कळत नाही, त्या ऑफिसच्या गोष्टींमध्ये तू नाक खूप असतो. तेव्हा राहुलवरती आद्विक चिडलेला असतो. तू का बरं त्यांच्या मेलवरती मेल टाकलास आणि चुकीच्या डिझाईन टाकल्या? स्वामीनाथन सर किती चिडले, करोडोची डील आहे, कॅन्सल करणार. कसं वाटतंय तुला आता? बरं वाटतंय ना? आता राहुल म्हणतो, तुला कशाबद्दल बोलायचं आहे? मी काय केलं आहे? त्याच्यातच रोहिणी लगेच चिडून उठते. तू दरवेळेला माझ्या मुलाचा अपमान करतो, माझ्या मुलावरती चिडचिड करत असतो. तू खूप स्वार्थी आहे. माझ्या मुलाला ऑफिसमध्ये अजिबात काहीच काम करू देत नाही. तुला असं वाटतं ते सगळं काही तुझ्या अंडर राहावं, तुझ्या पायाशीच माझ्या मुलाने तुझे पाय तळवे चाटत राहावं, असं तुझी मनातली इच्छा आहे, हेही मला कळतंय. असं रोहिणीने आरोप लावल्यानंतर मात्र आता कला खूप चिडलेली असते. कला म्हणते, तुम्ही असं कसं बोलू शकतात? हा जो माणूस आहे, ह्या माणसाने कुठल्याही प्रकारचा विचार न करता तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं सह्या करून घेतल्या. अक्षरशः त्याने मालकीचेच त्याच्या सगळे प्रोजेक्ट त्याच्या नावावर केले आणि एवढं सगळं ज्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीला तुम्ही अशी घालून पाडून शब्द वापरतात, बोलतात. तुम्हाला कसंच काय वाटत नाही? ह्या माणसाबद्दल तुम्ही असा विचार करावा. इतका सहनशील आणि कष्टाळू हा माणूस, याने कुठल्याही प्रकारचा विचार न करता फक्त भावासाठी, आत्यासाठी स्वतःचं सगळं काही तुमच्या नावावरती लिहून दिलं आणि तुम्ही त्यांच्यावरती इतके घाणेरडे आरोप लावताय. मला तर हे सहनच होत नाही. आद्विक, तू हे का सहन करतोय? माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. मला पाहवत नाही एखाद्या चांगल्या माणसाचा इतका फायदा घेतला जातो ह्या घरामध्ये. खरंच पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ शकतो. चला तर मग आपण पाहूया आद्विकची आणि कलाची पुढे काय जोड घडते. सरोजचं मन ह्या गोष्टी मुळे कला बाबतीत बदलेल का, हेही आपण पाहूया.